आमचे मित्र गणेश घोडके यांनी केलं, त्यांना पहिल्यांदा सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचा आपण आभार मानला. खूप चांगली संकल्पना राबवतीने अत्यंत तातडीने योग्य वेळी त्यांनी हा कमी वेळेत हा मेळावा आयोजित केला, सगळ्यांना निमंत्रित केलं आणि त्यांच्या हाकेला खऱ्या अर्थानं गावगाड्यावरची पूर्ण 12 जिल्ह्यातील इथं शेतकऱ्यांसाठी लढणारी सर्व मंडळी इथं उपस्थित राहिले. त्यांचे सुद्धा खऱ्या अर्थानं आपण मनापासून स्वागत करायला पाहिजे, त्यांचा आभार मानायला पाहिजे. आजच्या शक्तीपीठ आपल्या राज्यव्यापी मेळाव्यासाठी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे लाडके शेतकऱ्यांचे नेते आदरणीय राजू शेट्टी साहेब, आमचे सहकारी मित्र कॉम्रेड उमेश देशमुख, अजयजी बुरांडे, त्याचबरोबर आमचे शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मनोज भाई, त्याचबरोबर आता सगळ्यांची नावं घेत नाही. 5 मिनिटांमध्ये मला त्यांनी मनोगत व्यक्त करा असं त्यांनी सूचना केल्यामुळे अगदी कमी शब्दामध्ये मी आपल्या समोर मान्य करतोय. आमच्या संघटनेचे दत्ता पाटील असतील, संपर्क प्रमुख आमचे राज्याचे शरद पवार साहेब, आमच्या जिल्ह्याचे घनश्याम नलावडे, ही सगळी मंडळी, ह्या सगळ्या मंडळींची नावं मी यासाठी घेतोय की आपल्या सर्वांना माहिती आहे 28 फेब्रुवारी रोजी शक्तीपीठ महामार्गाची राज्यभरामध्ये एक अधिसूचना आली आणि झोपेत असणारा 12 जिल्ह्यातला गावगाड्यावरचा सगळा शेतकरी खडबडून जागा झाला. ही काय भानगड आहे? 28 फेब्रुवारीला पेपरमध्ये सगळ्यांची नावं आली, गावगाड्यावरचे गट नंबर आले आणि मग शेतकरी जागा झाला आणि आठवड्याभरामध्ये 7 मार्चला पुन्हा एकदा राज्य सरकारनं सकाळी पेपर असेल इतर पेपरमध्ये अधिसूचना जाहीर केली आणि त्या अधिसूचनामध्ये 12 जिल्ह्यातील 27 प्रांताधिकाऱ्याची, ह्यामधील 5 आयुक्तांची, 27 प्रांताधिकारी, भू संपादन अधिकारी म्हणून 5 हे आयुक्त यांची लवाद म्हणून आणि आपल्या सगळ्यांचे गट नंबर त्या 7 मार्चच्या 2024च्या अधिसूचनामध्ये सगळ्यांची जाहीर झाली भावांनो. आणि 7 मार्चला जी अधिसूचना जाहीर झाली त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आमच्या कोल्हापूरमध्ये घनश्यामदादा नलावडे असतील, तिथे आमचे सहकारी मित्र शरद पवार असतील, हे सगळ्यांना घेऊन आम्ही पहिला शक्तीपीठ महामार्गातली पहिली व्यापक बैठक, पहिला मेळावा आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये कोल्हापूरमध्ये ह्या आंदोलनाची ठिणगी टाकली. लक्षात ठेवा, नुसतं आम्ही तिथे थांबलो नाही, सांगली जिल्ह्याला पहिला मेळावा घेतला. आपल्या सर्वांना माहिती आहे, बसलेल्या सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे, तिथं आलेल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या गावामध्ये आमचे संघटनेचे शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा घेऊन आपण 12 जिल्ह्याचा 350 पेक्षा जास्त गावामध्ये दौरा केलेला आहे आणि तिथल्या या सगळ्या दौऱ्यामध्ये सुरुवात झाली असेल लढ्याची. ह्या सगळ्या शेतकऱ्यांना आपण एकजूट केलं, गावगाड्यामध्ये आपण वैगून फिरलो, त्यामुळे त्यांची नावं घेतली, त्यांचे नंबर घेतले, ते नंबर व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ऍड केले आणि तिथून पुढे सगळ्यामध्ये त्यामध्ये लढवय ते आपले सगळे मित्र असतील, गजेंद्र येळकर साहेब असतील, गोविंदराव घाटोळ साहेब असतील, अनेक मोरलवार साहेब असतील, अनेक लढवय नेते यामध्ये सगळे तयार झाले. गावगाड्यावरची प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाले. सगळ्या शेतकऱ्यांना संघटित केलं. 2 वर्ष मुख्यमंत्र्याला गुडघ्यावरती आणायला आपण यशस्वी झालो. आता येणाऱ्या 6 महिन्यामध्ये मुख्यमंत्र्यांना लोटांगण घालायला आपण येणाऱ्या काळामध्ये तयार राहायचं, लक्षात ठेवा. आज मी भाषण करणार नाही, कारण 5 मिनिटात भाषण करणार, पण शक्तीपीठ महामार्गाचं भाषण नाही, लक्षात ठेवा. आज तुमच्याबरोबर संवाद करणं मला एका मिनिटामध्ये तुम्ही मला सांगायचं आहे. आज पण आपल्या 5-10 भगिनी आल्या, 2 भगिनी बोललेल्या का आपल्या घरात आहे बहिणी नाहीत का? त्यांना जमीन वाचवायची नाही का? येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जमीन वाचवायची असेल, घराला कुलपं लावून बायका पोरांना सोबत घेऊन लढावं लागेल, जनावरांसोबत घेऊन लढावं लागेल. जनावर नेऊन शास्त्राच्या दारामध्ये बांधावे लागतील, प्रांत करायला कुलपं घ्यावं लागतील, हातात दगड घ्यावं लागतील, धोंड घ्यावं लागतील, लाटा खाटा घ्यावं लागतील, डोके फोडावे लागतील, पण जमीन वाचवावी लागेल. लक्षात येणाऱ्या काळात हा संघर्ष नुसता इथं बसून भाषण करून जाण्याचा नाही. लक्षात ठेवा, कुणी तर राजू शेट्टी जन्माला येतील काय तर तुम्हाला सांगून जातील मग तुमची जमीन वाचल, असं अजिबात होणार नाही. लक्षात ठेवा, राजशेठ साहेब तर लढतील, त्यांचा पिंड लढण्याचा अनेक सहकारी तुमच्यामध्ये लढतील. ही सगळी बसलेली मात्र निस्वार्थ पण लढणार, ह्यांची जमीन वाचेल. एकच साहेब जिथं वाचेल, बाकीच्या सगळी वाचेल, माझी तर जातच नाही, अनेक जण जिथं जातच नाही. पण भावानं लक्षात ठेवा, आम्ही फक्त तुम्हाला सांगायला आहे, फक्त सांगायला आहे, लढायला तुम्हाला लागेल. लक्षात ठेवा, सांगली जिल्ह्यातील तुम्ही लढा बघितला असेल, 54 गट नंबर आहेत फक्त तिसंगी गावामध्ये. 325 पोलीस आले होते साहेब, 325 पोलिसाला आकडा आसपासच्या 5-6 गावातील बायका पोरांनी एकत्र येऊन गाडा घातला. 15 दिवस मोजणीला आलेल्या अधिकाऱ्याला प्रांतांच्या सुद्धा गतुटीला धरण्यापर्यंत प्रकारच्या घडल्या सगळ्यांनी टीव्हीला बातम्या होईल असल्या. 15 दिवस ठिया मारून बसलेल्या अधिकाऱ्यांना एक ईद जमीन मोजून दिली नाही. लक्षात ठेवा, येणाऱ्या काळामध्ये ह्याच्यापेक्षा जास्त दडसेना आपल्याला मोजणीसाठी अधिकारी येणार आहे. आता पश्चिम महाराष्ट्रातलं इकडे अलाइनमेंट चेंज केली,
आता आणखीन एक बेळातून आमच्या मगाशी मनुभावांनी सांगितल्याप्रमाणे आमदार येतील, खासदार येतील, गावगाड्यावरचे पुढारी येतील, अनेक आपले सगळे पाकीटमार सगळे सहकारी येतील. त्यामध्ये आम्ही सांगते, आम्ही आमच्या शक्ती महामार्गाला समर्थन आहे. विरोध करणारे मूठभर लोक आहेत, त्यामुळे समर्थन करणारे आणि आमच्या सांगली, सोलापूर, कोल्हापूर मधनं महामार्ग झाला पाहिजे म्हणणारे आम्ही हजारो लोक आहोत. आणि तुम्ही महामार्ग करा. आता आपण सर्वजण बघतोय अशा पद्धतीने गावगाड्यावरती सगळीकडे अशा भूमिका आता निर्माण व्हायला लागल्या. प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुमच्या गावामध्ये समर्थक लोक बिळातून वर यायला लागले. बरोबर आहे का ठाकरे साहेब? आणि हे जर त्यांना ठेचायचं असेल तर मग आपली संख्या, आपली ज्या गावात आपली लेख दिल्या त्या जावया सगळं बोलवायचं, लेख माहेरला आणायचे. लेख माहेरला आणायची, जावयाला म्हणायचं तुला नांद्याला माझी पोरगी पाठवायची असेल तर तुला सुद्धा माझी जीवन वाचवायला यायला पाहिजे. 7 वाऱ्यावर असणारी सगळी नावं, इतर हक्कात असणारी नावं, गाव आपले कुटुंब, मित्र मंडळी सगळ्यांना सोबत घेऊन येणारा काळ म्हणजे हा संघर्ष आपल्याला पुढे घेऊन जावा लागणार आहे. हा अटीतटीचा काळ आहे. मोया मेळाव्याला गेलो जमीन वाचते अजिबात नाही. रात्रंदिवस संघर्ष करावा लागेल. बायका पोरांना घेऊन करावं लागेल, जनावर सोबत आणून करावं लागेल. ना माझी वैरण टाकायचं आणि घरात थांबायचं आहे. संघ घे, जनावर घे, माणसं घे, सगळे तिथं जाऊन आपल्याला लढावं लागेल. ही नुसतं पोलीस प्रशासनाच्या विरोधात आपली लढायला भावा लक्षात ठेवा. समोर दुश्मन खूप मोठा आहे. ते तिकडं आहे, शेजारला पण आहे, गावात पण आहे. एखाद्याला 4 दणका द्या, पण जमीन वाचवायच्या लढ्यामध्ये मागं सुरू नका भावांनो, लक्षात ठेवा. जीव देऊ पण जमीन देणार आहे, अशा पद्धतीची भूमिका घ्यावा भावांनो, लक्षात ठेवा. येणाऱ्या काळामध्ये पुन्हा सज्ज व्हा. ज्या पद्धतीने आपण 12 जिल्ह्याचा दौरा केला, तिथून पुढे पुन्हा एकदा 12 जिल्ह्याचा दौरा आपण करू. गावगाड्यावरचा सगळा शेतकरी एकवटूया आणि मग बघूया. एकतर आमचा जीव राहील नाहीतर जमीन राहील, लक्षात ठेवा. आणि येणारा अधिकारी तो आल्या पोरानं जाईल, पण जर जमिनीचं नाव काढलं तर तिथं गाडल्याशिवाय आपण मागे पुढे बघायचं नाही. आता आम्ही सहीबाजी लढाई लढल्या, तिथून पुढे दांडकी घेऊन आपण बघितलं असेल. यांना आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये अनेक वेळा दांडकी मोर्चा काढला, अनेक वेळा दगड हातामध्ये घेतली, पुतळं झालं, अनेक वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन, अनेक वेगळ्या पद्धतीने मोर्चे करून ते जे काय अलाइनमेंट आहे त्यांना चेंज करायला लावली. पण ते आमची नुसती तेवढीच मागणी नाही आमची, तर 12 जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत जीवाचं रान करून 24 तास या संघर्षामध्ये आम्ही सगळं मंडळी काम करायला आम्ही तयार आहोत. तुमच्या सोबत आहोत आणि एकदा नवीन दौरा करू, नवीन एकदा रान पेटवू आणि हा संघर्ष जिंकूया. शक्तीपीठ महामार्ग अलाइनमेंट चेंज नाही तर शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झाला पाहिजे आणि तो केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. अशा पद्धतीची ग्वाही देऊन थांबतो. इन्कलाब जिंदाबाद.